नमस्कार, मी डॉक्टर उत्तम करमाळकर. आज आपणाला जाणीवांचा खेळ या विषयावर डॉक्टर अनिल कुलकर्णी यांनी सांगितलेल्या पुस्तकांच्या पलीकडच्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. आयुष्याच्या पूर्वार्धात ज्यांनी कष्ट केले, अभ्यास केला, शिस्त बाळगली, त्यांच्या जीवनात यश पायघड्या घालत जातं. दुःखांचे, संघर्षाचे चटके बसलेल्यांनीही यशश्री खेचून आणलेली आहे. दुःख हा या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाला दुःखाला, संघर्षाला सामोरे हे जावंच लागतं. जगामध्ये प्रत्येकाला रडतच जन्माला यावं लागतं. आपल्या येण्याने कोणाला तरी आनंद होतो, कोणाला दुःख होतं. जाणीव व्हायला लागली की दुःखाचा पारा आपोआप चढायला लागतो. आयुष्य म्हणजे जाणीवांचा व नेणीवांचा खेळ आहे. जाणीवा असणाऱ्यांना दुःखांचं बोट धरावंच लागतं. जाणीवा बोथट असणाऱ्यांना दुःख म्हणजे मनोरंजन वाटतं. कॅमेऱ्याने दुःख टिपणे व व्हायरल करणे या श्रेय घेण्याच्या गोष्टी झाल्या आहेत. दुःख सांभाळलं की माणूस तावून सुलाखून तयार होतो. दुःख, संघर्ष, दारिद्र्य नकोच असा एक तरुण वर्ग तयार होत आहे, व्यसनाधीन होत आहे. नको त्या वयात नको त्या गोष्टी काही मुलं करत आहेत व नैराश्याच्या खाईत स्वतःला लोटत आहेत. मोबाईलच्या कुशीत झोपणारी मुलं आता निष्क्रिय होताना दिसत आहेत. लहानपण देगा देवा ही अनुभूती प्रत्येकाला एका टप्प्यावर आवश्यक वाटते. लहानपण जसजसं सरत जातं व आकलनाचा ग्राफ जसजसा वाढत जातो तसतशी दुःखाची जाणीव व्हायला लागते. जीवनात आनंद इंद्रधनुष्यासारखा मिळतोच, पण सोबत दुःखाला घ्यावंच लागतं. सूर्योदय आणि सूर्यास्त जसं आपलं अस्तित्व दाखवून देतात, तसंच सुख आणि दुःख आपलं अस्तित्व जाणवून देतात. काही मूल्य अंगीकारायला हवीतच, नाही तर दर्दभरी दास्तान ठरलेली. काही पालक जेव्हा आपल्या पाल्याचा गृहपाठ त्याला शिक्षा मिळू नये म्हणून स्वतः करतात, तेव्हा तात्पुरती वेळ निभावली जाते. पण पालक त्याला श्रमप्रतिष्ठा, संघर्ष यापासून दूर लोटतात. मुलांच्या समोर शिक्षणासाठी नदी पार करून शिकायला जाणारे लाल बहादूर शास्त्री त्यांच्या डोळ्यासमोर यायलाच हवेत. दिव्याच्या खाली अभ्यास करणारे आगरकर, रघुनाथ माशेलकर हे का बरे येऊ नयेत? उंबरट्याच्या बाहेर राहूनही शिकणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या डोळ्यासमोर यायला हवेत. स्वच्छतेच्या साठी अखंड तप करणारे संत गाडगेबाबा त्या मुलांच्या डोळ्यासमोर यायला हवेत. पूर्वी काही माणसं मूल्यांसाठी ओळखली जायची. आताची माणसं मुलांसाठी पालकांनी काय केलं यावरून ओळखली जातात. मुलांना शाळेत ने आण करणे, त्यांचे गृहपाठ करणे, मुलांचे लाड करणे, महागडी खेळणी आणून मुलांचा शब्द खाली न पडू देणारे पालक त्यांना कोणत्या संघर्षाला तोंड देण्यास तयार करत नाही. समाजात राहिल्याने, वावरल्याने समायोजन म्हणजे काय हे त्या मुलांना कळतं किती हा प्रश्न आहे. काही कुटुंबात मुलांना कोणतीच कामं करू दिली जात नाहीत. एकतर त्यांना जमत नाहीत म्हणून किंवा पालक स्वतः सर्व कामं करून टाकतात. त्यामुळे कुटुंबात श्रमप्रतिष्ठा रुजतच नाही. हे एक मूल्य आहे, याचा विसर अनेकांना पडलेला आहे. काही मूल्य कुटुंबात, शाळेत, काही समाजात रुजायलाच हवीत. आज मूल्य पुस्तकात बंदिस्त झालेली आहे. मुले पुस्तकही पाहत नाहीत आणि पुस्तकांच्या पलीकडेही पाहत नाहीत. पुस्तके पाहिली तरीही फक्त परीक्षेसाठीच पाहतात. वाचनच नाही, त्यामुळं अवांतर वाचनाचा प्रश्नच येत नाही. वळण, शिस्त या भागाला कुटुंबातूनच सुरुवात होते आणि शाळेत ते वृद्धिंगत होतं. आपल्या मुलांना सगळं जमायला हवं असा दृष्टिकोन पालकांचा असायला हवा. मुलांच्या अभ्यासाचं वेळापत्रक शाळा करते, पण मुलांच्या ध्यासाचं वेळापत्रक कुटुंबाला करायचं असतं.
मुलाने कोणत्या गोष्टींचा ध्यास घ्यायला हवा, कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायला हवा, याचं बीज कुटुंबातच रोवलं जायला हवं. बाहेर खाण्याचं प्रस्थ वाढल्यामुळं मुलांना पौष्टिक व सकस आहार मिळत नाही. चुकीचा पौष्टिक नसलेला आहार अनेक मुलं खात आहेत. कशामध्ये प्रोटीन आहे, कशामध्ये कार्बोहायड्रेट, जीवनसत्वे यांची जाणीव लहानपणापासून जर झाली तर भविष्यात होणाऱ्या आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाही. मुलांना शिकवणे आणि याचबरोबर आरोग्याच्या सवयी लावणेही खूप आवश्यक आहे. प्रत्येक मुलाला कॅलरी कॉन्शियस बनवणंसुद्धा पालकांचं कर्तव्य आहे. अनेक मुलांची आज स्थूलपणा ही एक समस्या आहे. सेलिब्रेशनच्या कल्पनाच मुळात मुलांवर चुकून थोपविल्या जात आहेत. गोड खाणे, मनोरंजनासाठी अश्लील हावभावाची गाणी म्हणणे आणि त्यावर नृत्य करणे हे कुठेतरी थांबायला हवं. प्रत्येक आई कामाच्या धावपळीत आज श्यामची आई होऊ शकत नाही. कुटुंब, शाळा, समाज यांचीही काही जबाबदारी आहे. संघर्षातच माणसं घडली आहेत, हा इतिहास आहे. संघर्ष झेलला की नंतरचा हर्ष आपला असतो. व्यक्तिमत्व हे तावून सुलाखूनच घडत असतं, नुसतं सुखावून घडत नाही. धन्यवाद.